दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम. बाबा, आपण ह्या मनुष्य जन्मात आलो. आपल्याला परमेश्वरानं दया केली आपल्यावर. आपल्याला बुद्धी दिली, वाचा दिली, स्वातंत्र्य दिलं. आणि ह्या बुद्धीचा फायदा घेऊन आपण जीवनाकडे बघितलं पाहिजे. आपण कोणाच्या संपर्कात आहोत, कोण्या संस्कारामध्ये आपण जगतो आहोत, हे काही महत्त्वाचं नाही. होय बाबा, काही लोक कमळ जे असते ते कमळ चिखलात असते, पण चिखलातून ते वर येते. माय बाबा, त्याप्रमाणे आपण चिखलात जरी असून पडलेले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिखलात होते, चिखलातून वर आले. माय बाबा आहे म्हणून आपण आपल्याला लोक सांगतात की माझ्यावर संस्कार असे झाले तसे झाले. तर संस्कार बरोबर आहे, संस्कार बी आहेत, परंतु आपल्याला बुद्धी आहे. मग आपल्याला बुद्धीनं आपण आपलं भलं करून घेण्याचा प्रयत्न आपण सदोदित केला पाहिजे. आणि हा जो संसार आहे, संसारात पडलो, संसाराकडं आपण म्हणजे डोळे उघडून पाहिलं पाहिजे. म्हणजे चांगल्या दृष्टीनं ह्या संसाराकडे पाहिलं पाहिजे. काय बाबा, हा संसार आहे, ह्या संसारामध्ये तर संसार हा दुःखूळ आहे असं संतांनी सांगितलं, देवानं सांगितलं, श्रीकृष्ण महाराजांना. आणि ते असुखम लोक मी मग प्राप्य भज असो मा, आणि ते आहे ना असुख आहे म्हणून माझं चिंतन करा असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. माय बाबा, आपण जीवनामध्ये आलो, आपल्याला हे जीवन मिळालं, आपण शिक्षण घेतो, नोकरी लागते, आपल्याला मोठे होतो. आपण मग पैसे म्हणजे धन कमविण्याच्या नादी लागतो. 4 पुरुषार्थ आहेत: धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म अर्थ, तर त्या अर्थ आपण धर्म पाहत नाही, काम नाही, कामाकडे लक्ष नाही आपलं, आणि मोक्षाकडे बी लक्ष नाही. आपलं सगळं लक्ष आहे अर्थाकडे. अहो, पैशाच्या पाठीमागं लोकच नाही, साधू संत देखील पाठीवर, जसे ढोरं पाठीवर शेपटी टाकून पळतात, तसे हे लोक साधू ग्रस्ताश्रमी तर द्या सोडून, पण साधू संत देखील पाठीवर शेपट्या टाकून पळायलेत पैशाच्या मागे. काय बाबा, तर ह्या पैशाच्या कमविण्याच्या नादामध्ये आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो, आपण परमार्थाकडे दुर्लक्ष करतो, धर्माकडे दुर्लक्ष आहे आपलं, काम जीवनाकडे लक्ष नाही आपलं. तर आपण बरेच लोक पत्नीला वेळ देत नाहीत, आणि पत्नीला वेळ न दिल्यामुळं त्यांची पत्नी दुसऱ्या संग निघून जाते. अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या. एक गायक होते बडे, आणि त्या बड्या गायकाची बायको त्याला सोडून गेली. बाय बाबा, कारण त्यानं लक्षच नाही दिलं ना तिच्याकडं. तर हे आपण समतोल राखला पाहिजे जीवनामध्ये. धर्म अर्थ काम मोक्ष, ह्या सगळ्याचा 4ही गोष्टीचा समतोल राखला पाहिजे, समतोल. आणि आपण आपल्याला 4 आश्रम सांगितले, त्या आश्रमामध्ये बी आपण लक्ष देऊन त्याची बी माहिती घेतली पाहिजे. आणि माय बाबा, मग आपण जर काम अर्थच सगळ्या धर्माच्या नादी नाही, कामाच्या नादी नाही. काही लोक मूर्ख आहेत, ते कामाच्या नादी लागतात. मूर्ख नाही, हे चांगल्या लोकांचे सगळ्या चांगले लोक, मारवाडी लोक त्या याच्या नादी लागतात, अर्थाच्या, आणि मग त्यांचं घर डिस्टर्ब होऊ शकते. धर्म अर्थ काम मोक्ष. तर माय बाबा, त्यामुळं आपण याचा ह्या 4ही गोष्टीचा समतोल ठेवला पाहिजे, आणि जीवनात चांगलं वाटलं पाहिजे. आणि मग काय होतं माय बाबा, आपण सगळं जीवनामध्ये पैसा पैसा पैसा, आणि थोडा व्यायाम करत नाहीत, आपण खाण्यावर लक्ष नाही आपलं, आपण आपल्या शरीराला मिनरल्स व्हिटॅमिन्स काही नाही, आपण फक्त पैसा. आणि मग त्या पैसा कमीच्या नादामध्ये आपलं शरीर बिघडून जातं माय बाबा. आणि जो कमी द्यायला पैसा डॉक्टरला द्यावा लागतो. मग हे कशाला कमीला तुम्ही? कमीला तुमच्यासाठी, पण तो द्यावा लागतो डॉक्टरला. का? कारण तुम्ही आपल्या शरीराकडे लक्ष दिलं नाही, आपल्या सवयीकडे लक्ष दिलं नाही, आपलं फक्त पैशाच्या मागे लागतो, फक्त पैसा कमविण्याच्या मागे लागतो आपण. आणि माय बाबा, काही तर लोक असे आहेत की ते पैशासाठी भ्रष्टाचार करतात, बाया पैशासाठी व्यभिचार करतात,
माणसं पैशासाठी भ्रष्टाचार करतात आणि मायबाबा व्यभिचार करणाऱ्या बाईचं म्हणजे वैवाहिक जीवन केव्हा बिघडून जाईल हे तिला बी कळत नाही. आणि हा भ्रष्टाचार करणारा माणूस हा केव्हा जलाच्या आत जाऊन बसत हे बी कळत नाही. बाबा गृहमंत्री जाऊन बसले ज्याला गृहमंत्री, मग आता दुसऱ्या साध्या माणसाचं द्या सोडून, मग कशामुळं? कारण लोभ सुटला नाही त्याला. त्या लोभामुळं त्यांनी अर्थ कमिण्याच्या मागे झालं अर्थ. आणि मग ह्या अर्थ कमिण्याच्या पाठीमागं आपण आपल्या कोणावरच लक्ष देत नाही. आणि मग आपल्याला काय होतं बाबा, कित्येक लोकांच्या पोरी पळून जातात. कशामुळे जातात? लक्ष नाही ना याचं, घरात लक्ष नाही. हे घरात लक्ष दिलं पाहिजे बाबा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही गोष्टी ज्या आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर अर्थावर बी लक्ष देऊ नका असं मला म्हणायचं नाही, पण तुम्ही सगळा फोकस तुमचा अर्थ कमिण्यावर असतो, पैसे कमिण्यावर असतो. आणि धर्माचा विचार नाही तुमच्याजवळ, कामाचा विचार नाही आणि मोक्षाचा विचार नाही. बाबा हे त्याचा समतोल राखणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून आणि तुम्ही ज्या मुलासाठी हे कमिलं आणि हे पैसे कमीत असताना तुमचा कहा वालेकोळी होतो हे तुम्हाला कळत नाही. आणि मग ज्या लोकांसाठी तुम्ही पैसे कमवले ते वाल्याकोळ्याला विचारा तुम्ही जाऊन की ते लोक तुमच्या पापामध्ये सहभागी होतात का. सांगत तुम्हाला वाल्याकोळी, वाल्मिकी ऋषी सांगते तुम्हाला, भल्या माणसाहो हे खोटे आहेत लोक सगळे याच्यासाठी. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांना सांगितलं आपल्याला, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. उत्तम व्यवहारावर पैसे कमव. काय करायचं? आगाऊचं कुटाने करण्यात मतलब नाही. आपला फक्त संसार आपल्या पडलाय ना आपल्या याच्यावर, आपण संसार करायचा, तो बी चांगला करायचा. चांगले लेकरावर संस्कार करायचे. एक लेकरू जर साध्या चपराशी जरी झालं, पिऊन जरी झालं, त्यानं साधारण थोडा व्यापार जरी केला तर तुम्ही जीवनामध्ये जिंकले असं समजा बाबा. पण जर तुम्ही कितीही पैसे कमिले आणि तुमचे जर पोरं बिघडले तर ते पोरं तुमच्या डोक्यात दगड घालायला विसरणार नाहीत, कमी करणार नाहीत बाबा. हे लक्षात ठेवा. आणि आपल्या जीवनाची दिशा बदला. म्हणजे निखूळ अर्थाच्या मागं लागू नका. अर्थाच्या मागं लागू नका असं मला म्हणायचं नाही. अर्थ तर गरजेचं आहे, परंतु धर्माचा समतोल राखा. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या सगळ्याचा समतोल राखा बाबा. आणि आपलं जीवन सार्थ करून घ्या. आपल्या जीवनातले 24 तास आहेत, त्या 24 तासापैकी 23.5 तास तुम्ही संसाराला लावा, परंतु अर्धा तास तरी परमार्थाला द्या. घ्या गीता हातात आणि अर्धा तास तरी गीता वाचा. त्याच्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा बाबा. तुमचं नक्कीच भलं होईल. पण जर तुम्ही तर ह्या पैशाच्या मागं पळता, म्हणजे कामाच्या मागं पळता, तुम्ही ह्याच्या मागे जर पळता माय बाबा आणि शरीरावर लक्ष देणार नाही, हे शरीर तुम्हाला हे शरीर परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्यासाठी मिळालेलं आहे, तुम्हाला सुख भोगण्यासाठी मिळालं आहे. आणि तुम्ही सुख भोगायचं सोडून तुम्ही काय करतात की तुम्ही त्या अर्थाच्या मागे लागतात, पैशाच्या मागे लागतात माय बाबा. आणि तो पैसा शेवटी तुम्हाला म्हातारपणी अनेक रोग होतात आणि तुम्हाला तोच पैसा त्या डॉक्टरला द्यावा लागतो. पैसा कमविण्यात काय फायदा झाला? त्यामुळं माय बाबा थोडंच कमवा, थोडेच लेकरावर लक्ष द्या आणि थोडं लेकराला संस्कारित करा. आणि ते लेकरू जर चांगलं झालं तर ती खरी संपत्ती तुमची. लेकरू तुमचं जे मुलगा आहे, तुमची मुलगी आहे, ही जर चांगली निघाली उद्या तर ही तुमची खरी संपत्ती आहे. पैसा ही संपत्ती नाही माय भाऊ तुमची. पण तुम्ही सगळे पैशाच्या मागे पळत आहात. कृपया पैशाच्या मागे पळू नका. हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचा समतोल राखा आणि परमार्थ करा. परमार्थाकडे लक्ष द्या थोडं तरी, अशी तुम्हाला नम्र विनंती करेन. आणि तुमची राजा घेईन. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.